एका शेतकऱ्याने देशी जुगाड करत एक वेगळ्या प्रकारचा या ठिकाणी ब्लोअर बनवला। शेतकऱ्यांच्या फवारणीसाठी ज्या बागा असतात त्या फवारणीसाठी ब्लोअरची आवश्यकता असते। कंपनीचे ब्लोअर असतात ते अत्यंत महाग असतात, परंतु एका शेतकऱ्याने देशी जुगाड करत एक वेगळ्या प्रकारचा या ठिकाणी ब्लोअर बनवला। नेमका तो ब्लोअर कसा आहे आणि शेतकऱ्यांना कसा परवडणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत ज्यांनी ब्लोअर बनवला ते विजय दळव्यात। काय सांगाल, कोणत्या प्रकारचा ब्लोअर आहे? शेतकऱ्यांना नळी गुंडळायला अडचण येते म्हणून आपण हँडलवर नळी गुंडळण्यासाठी ही जुगाड बनवलं आहे। शेतकऱ्यांना नळी गुंडळायला हातानं किंवा असं ओढत आणायला अवघड होतं आहे, त्यामुळे ही जुगाड नवीन तयार केलं आहे। याला हँडलवर नळी 500 ते 600 फूट नळी हँडलवर गुंडळते, ते ऑटोमॅटिक। हे जे ब्लोअर आहेत ते आणखीन यात कोणकोणत्या प्रकारचे ब्लोअर असतात? सगळ्या प्रकारचे ते डाळिंबीत चालणार आहे, द्राक्षीत चालणारा, एम फॅनचा, गोल फॅनचा, सगळ्या प्रकारचे ब्लोअर तयार करतो। जे ब्लोअर आहे त्याचा कशासाठी उपयोग होतो? हे फक्त मका, वैरण अशी फवारण्यासाठी, कांदा, तूर हे फवारण्यासाठी। हे जे ब्लोअर आहे याला बागेत घेऊन जाता येते की नाही, त्याचा कसा फवारण्याला उपयोग होतो? येते ना, बागेत बी येते, तणनाशक फवारण्यासाठी येते। बागेत 10-20 फूट नळी लावली की पुढं फवारता येते। आता कंपनीचा ब्लोअर बनवायचा म्हटलं तर त्याला किती खर्च असतं आणि तुम्ही जे बनवला आहे त्याला किती खर्च आला? आपल्याला साधारणतः ह्याला 63,000 रुपये घेतोय आपण, आणि फॅनचं नोजल टाकून म्हणलं तर त्याचं वाढतात पैसे, ते 90-95पर्यंत जाते। कंपनीचे ब्लोअर कितीला असतात, त्याची कशी किंमत असते? ते एवढी आपल्याला कल्पना नाही त्यांची। आता या जे ब्लोअर बनवला त्यासाठी काय कुठले साहित्य वापरले? त्याला टाकी येते, शॉफ्ट असते, जॉईंट असते, STP असतोय, टायर येतात, हे लोखंड। शेतकऱ्यांना काय आव्हान कर? चांगल्या पद्धतीचं ब्लोअर आहे, आणि तुम्हाला कांदे, तूर फवारण्यासाठी एक नंबर चालतंय। आपल्यासोबत शेतकरी पण आहेत, काय सांगाल या ब्लोअरचा काय उपयोग होईल? तुम्ही कशासाठी खरेदी केलं आहे? आम्ही हे ब्लोअर म्हणजे बांधायचे म्हणजे साधारणतः मका फवारण्यासाठी, कांदा फवारण्यासाठी, इतर काय बाग सोडून इतर फवारणी करायचे, त्याच्यामुळे आम्ही हे फवारण्यासाठी ब्लोअर बांधलेला आहे। जेणेकरून बागाचा वेगळा येतो आहे ब्लोअर, आणि इतरही वेगळा येतो आहे। ही आम्ही जुगाड केलं एक 500 फूट 600 फूट नळीचं, त्यामुळं आपण एका ठिकाणी ब्लोअर ठेवून कुठं पण फवारू शकतो। ही जी ब्लोअर आहे त्यात किती लिटर औषध बसू शकते? साधारणतः 600 लिटर हे टाकीचं औषध बसू शकतं या टाकीमध्ये। त्यासाठी आपण फवारणीच करू शकतो, बाकी असं इतर कांदा किंवा मका ह्यासाठी बागेसाठी वगैरे उपयोग होईल? हो, होणार बागेसाठी। आपण फक्त पाठीमागचा फॅन जोडला तर बागेसाठी उपयोग होतो, आणि कमी जर आपल्याला बागेचं फवारणी नसेल तर कमीत कमी खर्चामध्ये हे ब्लोअर होऊ शकतो। आपल्यासोबत आणखीन एक युवा शेतकरी आहेत, काय सांगाल या इतर जी ब्लोअर आहेत आणि या ब्लोअरमध्ये काय फरक आहे? हे सगळ्यांपेक्षा वेगळा ब्लोअर बनवलेला आहे। हे बाजारात मार्केटमध्ये असले या प्रकारचा ब्लोअर आहे का? नाही, अजून आतापर्यंत तरी कोणी अजून बनवलेला नाही हा ब्लोअर। हे पहिलाच ब्लोअर आहे? आपला ब्लोअर। काय सांगाल या ब्लोअरबद्दल काय सांगाल? हे आम्ही पहिल्यांदाच ब्लोअर बांधलेला आहे नवीन पद्धतीचा, आणि जेणेकरून आम्ही हे असं बाग न फवारता आम्ही इतर मका, तूर आणि शेतकऱ्यांपैकी चांगला ब्लोअर आहे। एक नंबरचा ब्लोअर आहे। नळी गुंडाळण्यासाठी ही एक नंबर ब्लोअर आहे, त्याचं काही टेन्शन नाही। पण जर बघितलं तर या विजय दळवी या शेतकऱ्यांनी आणि या शेतकऱ्यांनी मिळून हा एक अनोख्या प्रकारचा ब्लोअर, नवीनच पद्धतीचा, आणखी कुठेही मार्केटमध्ये उपलब्ध नसणारा हा ब्लोअर आहे, आणि शेतकऱ्यांना अतिशय उपयोगी ठरणारा असा हा देशी जुगाड आहे। अशोक कांबळे।